सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण PYQ सिरीज पार्ट 6 मध्ये काही प्रश्न बघणार आहोत जे की महत्त्वाचे असतील आणि टेक्निकल बरोबरच आपण मराठीचा सुद्धा सिरीज चालू केलेली आहे. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. 20 मार्कासाठी आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत. तर 20 जे मार्क असतील ते त्यामध्ये आउट ऑफ स्कोरिंग सुद्धा करता येते. तर चला तर पहिला प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 1. हीट कंडक्शन इन अ सेमीकंडक्टर टेक प्लेस. सेमीकंडक्टरमध्ये उष्णता वहन होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बाय द इलेक्ट्रॉन अँड थर्मल व्हायब्रेशन ऑफ ॲटम, म्हणजेच अणूच्या इलेक्ट्रॉन आणि थर्मल कंपनाद्वारे सेमीकंडक्टरमध्ये उष्णता वहन केली जाते. प्रश्न क्रमांक 2. ब्रेव्हेस्टर अँगल हा कोन असतो जेव्हा एखादी वेव्ह परिपूर्ण डायइलेक्ट्रिकच्या पृष्ठभागावर घडते ज्यावर कोणतेही परावर्तित तरंग आणि इन्सिडेंट वेव्ह नसते, त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पॅरलल पोलराइज्ड. प्रश्न क्रमांक 3. अन इलेक्ट्रिक ब्रेकडाऊन ऑफ PN जंक्शन ऑकर इफ. PN जंक्शनचे विद्युत खंडित झाल्यास उद्भवते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज बियॉन्ड द रेटिंग, म्हणजेच रिव्हर्स व्होल्टेज रेटिंगच्या पलीकडे वाढते. प्रश्न क्रमांक 4. द चीफ डेट्रियंट टू द वाईड स्प्रेड अप्लिकेशन ऑफ सुपर कंडक्टिंग मटेरियल इज, म्हणजेच सुपर कंडक्टिंग मटेरियलच्या व्यापक वापरासाठी मुख्य प्रतिबंध आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, द डिफिकल्ट इन अटेंडिंग अँड मेंटेनिंग एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर, म्हणजेच अत्यंत कमी तापमान गाठणे आणि राखणे कठीण असते. प्रश्न क्रमांक 5. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी इज नॉट ऑब्झर्व्ड इन अ कार्बन नॅनोट्यूब. खालीलपैकी कोणता गुणधर्म कार्बन नॅनोट्यूब मध्ये आढळत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नॉन डक्टाईल. प्रश्न क्रमांक 6. द एव्हिडन्स फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन फोनॉन इंटरॅक्शन इन अ सुपर कंडक्टर कम्स फ्रॉम, म्हणजेच सुपर कंडक्टर मधील इलेक्ट्रॉन फेनॉन परस्पर संवादाच्या महत्वाचा पुरावा यावरून येतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एक्स क्वांटिझेशन एक्सपेरिमेंट. प्रश्न क्रमांक 7. केबल इन्सुलेशनसाठी खालीलपैकी कोणते साहित्य वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पॉलिव्हॅलिन क्लोराईड. प्रश्न क्रमांक 8. फॉर हाय स्पीड रीडिंग अँड स्टोरिंग इन्फॉर्मेशन इन अ कम्प्युटर द कोर शाल बी. संगणक उच्च गतीने वाचन आणि माहिती साठविण्यासाठी गाभा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फेराइट. प्रश्न क्रमांक 9. विच इफेक्ट इज अ कन्वर्ज ऑफ पेटलर इफेक्ट. पेटलरच्या इफेक्टचा कोणता परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सीबॅक इफेक्ट. सीबॅक इफेक्ट ही एक जनरल घटना आहे ज्यामध्ये दोन भिन्न विद्युत वाहक किंवा सेमीकंडक्टर मधील तापमानातील फरक दोन पदार्थांमधील व्होल्टेज फरक निर्माण करतो. त्याला आपण सीबॅक इफेक्ट असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 10. मॅग्नेटिक मटेरियल विच मे बी रेडली मॅग्नेटाइज्ड इन अ अदर डायरेक्शन आर. चुंबकीय पदार्थ जे दोन्ही दिशेने सहजपणे चुंबक होऊ शकतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. प्रश्न क्रमांक 11. अ सेमीकंडक्टर डिव्हाइस मेड आउट ऑफ मटेरियल हॅव्हिंग व्हेरी हाय टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज. अत्यंत उच्च तापमान प्रतिरोध गुणांक असलेल्या सामग्रीपासून बनविलेले अर्धसंवाहक उपकरण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, थर्मिस्टर. थर्मिस्टर एक प्रकारे रेजिस्टर आहे. जसजसं टेम्परेचर चेंज होत राहील त्याच पद्धतीनं थर्मिस्टर मधला जो रेजिस्टन्स आहे तो सुद्धा चेंज होत असतो. तर थर्मिस्टरचे सुद्धा दोन प्रकार आहे जे की PTC आणि NTC आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये जर दिसत असेल तर दोन थर्मिस्टर या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर त्याचा गुणधर्म सुद्धा वेगवेगळा असतो. तर PTCचा जर फुल फॉर्म बघितला तर आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, दॅन NTC म्हणजेच
नेगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट जे आहे ते याचा जो टेम्परेचर रेंज जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे -55 डिग्री सेंटीग्रेड टू 200 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत. तो टीसी बद्दल जर विचार केला तर 60 डिग्री टू 120 डिग्री पर्यंत वर्किंग कॅपॅबिलिटी असते. त्यानंतर एनटीसीचे काही अप्लिकेशन्स आहेत, तर जसं टेम्परेचर सेन्सिंग अँड कंट्रोल, त्या ठिकाणी त्याला एनटीसीला आपण त्या ठिकाणी वापरत असतो. त्यानंतर पीटीसी जो आहे म्हणजेच पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर, तो त्याचा टायमर डिले, लिक्विड लेवल सेन्सिंग त्या ठिकाणी आपण त्याला वापरत असतो. प्रश्न क्रमांक 12. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर बिकॉज तापमानात वाढ झाल्यामुळे सेमीकंडक्टरची विद्युत चालकता वाढते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, द कॅरियर कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज. प्रश्न क्रमांक 13. अ हीटर इज रेटेड ॲट 230 वोल्ट 100 वॅट AC. द व्हॅल्यू ऑफ 230 वोल्ट रेफर टू. हीटरला 230 वोल्ट 1000 वॅट AC असे रेट केले जाते, तर 230 वोल्ट कशा संदर्भ देते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, RMS व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 14. पिरानी गेज इज यूज टू मेजर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हेरी लो प्रेशर, म्हणजेच खूप कमी दाब मोजण्यासाठी आपण पिरानी गेजचा त्या ठिकाणी वापर करतोय. आता पिरानी गेजची एक डायग्राम या ठिकाणी दाखवलेली आहे. पिरानी गेज एक मजबूत थर्मल चालकता मापक आहे, जो व्हॅक्यूम सिस्टम मधील दाब मोजण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 15. HV केबलमध्ये इन्सुलेशनसाठी सामान्यतः वापरली जाणारी सामग्री आहे हाय व्होल्टेज केबलमध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पेपर. प्रश्न क्रमांक 16. अन ॲम्प्लिफायर विथ पॉझिटिव्ह फीडबॅक वर्क विथ सकारात्मक अभिप्राय असलेले ॲम्प्लिफायर म्हणून कार्य करेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अँड ऑसिलेटर. प्रश्न क्रमांक 17. अ डायक इज यूज टू. डायक वापरले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ट्रायक चालू करण्यासाठी, म्हणजे ट्रिगर अ ट्रायक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 18. इफ फ्रिक्वेन्सी चेंज फ्रॉम 50 हर्ट्ज टू 100 हर्ट्ज कीपिंग व्होल्टेज कॉन्स्टंट द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑफ कॉइल कनेक्टेड टू द सप्लाय. म्हणजेच व्होल्टेज स्थिर ठेवून वारंवारता 50 हर्ट्ज टू 100 हर्ट्ज पर्यंत बदलल्यास पुरवठ्याशी जोडलेल्या कॉइलचा प्रेरक अभिक्रिया होईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बिकम अ डबल, म्हणजेच दुप्पट होईल. प्रश्न क्रमांक 19. द करंट ड्रॉन बाय द लाईन ओविंग टू कोरोना लॉस. म्हणजेच कोरोनाच्या नुकसानीमुळे रेषेद्वारे काढलेला विद्युत प्रवाह आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नॉन सेन्सोडाईल. क्रमांक 20. द इन्सुलेटर युज्ड इन अ गे केबल आर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्टे इन्सुलेटर. पोल या ठिकाणी दाखवलेला आहे, इलेक्ट्रिक पोल. त्यानंतर गे केबल जर बघितला तर हा जो आपल्याला दिसत असेल या ठिकाणी, हे गे लाईन आहेत, म्हणजे गे केबल या ठिकाणी लावलेला आहे. या ठिकाणी जो इन्सुलेटर लावलेला आहे तो एक प्रकारे स्टे इन्सुलेटर किंवा एग इन्सुलेटर लावलेला असतो. तर हे जे आपल्याला लाईन दिसत आहेत त्याला आपण गे केबल लाईन म्हणतो. आपल्याला खाली दिसत असेल तर यालाच आपण स्टे इन्सुलेटर किंवा असतो. प्रश्न क्रमांक 21. कंडक्ट पाईप इन अ जनरली एम्प्लॉयड फॉर प्रोटेक्शन ऑफ. कंडक्ट पाईपचा वापर सामान्यतः संरक्षणासाठी केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अनशिटेड केबल. प्रश्न क्रमांक 22. द ब्लिडिंग ऑन अ केबल कन्सिस्ट ऑफ. केबलवरील ब्लिडिंगमध्ये समाविष्ट आहे. याचं उत्तर आहे एनी ऑफ द अबव, म्हणजे ज्यूट स्ट्रँड, त्यानंतर हसेन टेप, नंतर पेपर टेप इज कंपाऊंड विथ फेबरियस मटेरियल. म्हणजेच हे आपले जे वरचे तीनही ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 23. द स्टील कोअर यूज इन अ ACSR कंडक्टर इज युजली ऑफ. ACSR कंडक्टरमध्ये वापरलेला स्टील कोअर सहसा असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी,
mild steel. प्रश्न क्रमांक 24. For 400 kV line, the spacing between phase conductor is around 400 kV. 400 kV लाईनसाठी फेज इंडक्टर मधील सुमारे अंतर किती असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 8 मीटर. प्रश्न क्रमांक 25. मल्टी कोअर केबल आर जनरली यूज्ड. मल्टी कोअर केबल सामान्यतः वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बोथ ए अँड बी, म्हणजेच ओव्हल शेप कंडक्टर आणि सिलेक्टर शेप कंडक्टर. प्रश्न क्रमांक 26. 1 मेगा ओहम रेजिस्टन्स इज इक्वल टू. आता या ठिकाणी बघा 1 मेगा ओहम इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर 6 ओहम असते. त्यानंतर या ठिकाणी जर रिलेशन बघितलं, जर किलो ओहम मध्ये इक्वल्स टू मेगा ओहम इंटू 1000 या ठिकाणी अशा पद्धतीचं आपल्याला रिलेशन बघायला भेटते. कन्व्हर्जन ज्या विद्यार्थ्याला माहिती नसेल तर त्यांनी काय करायचा, हा जो रिलेशन आहे हे ठेवायचा, जेणेकरून जर मेगा ओहम जर दिला असेल तर किलो ओहम काढता येईल आणि किलो ओहम जर दिला असेल तर मेगा ओहम काढता येईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1000 किलो ओहम. प्रश्न क्रमांक 27. द सिंपल सबस्ट्रॅक्शन ऑफ किलोवॅट फ्रॉम द टोटल केव्हीए इक्वल द केव्हीएआर वेन द पॉवर फॅक्टर इज. पॉवर फॅक्टर असताना एकूण केव्हीए मधून किलोवॅटची साधी वजाबाकी केव्हीआर बरोबर होत असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए युनिटी. प्रश्न क्रमांक 28. पॉवर फॅक्टर टॅरिफ इज चार्ज फ्रॉम. पॉवर फॅक्टर टॅरिफ करून आकारले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लार्ज इंडस्ट्रियल कंझ्युमर. प्रश्न क्रमांक 29. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज यूज फॉर जॉईनिंग टू मेटल और विदाउट यूज ऑफ हीट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रिवेटिंग. सोल्डरिंग मध्ये सुद्धा सोल्डरिंग आयरन आपण हिट करतो. ब्रेझिंग मध्ये सुद्धा आपल्याला हीट फॉर्म करून फिलर मटेरियलद्वारे ब्रेझिंग करावं लागते. वेल्डिंग मध्ये तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, ट्रान्सफॉर्मरद्वारे आपण तो इलेक्ट्रोड जो आहे तो आपण हिट करून वेल्डिंग प्रक्रिया पूर्ण करत असतो. त्याला आपण 2 पार्ट जर जॉईन करत असताना आपण रिवेटचा त्या ठिकाणी वापर करत असतो. तर याचं उत्तर आहे विदाउट हीट. जर विचारलं तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक बी रिवेटिंग. प्रश्न क्रमांक 30. द बॉडी ऑफ एडिसन सेल इज मेड अप ऑफ. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी निकेल प्लेट अँड स्टील. प्रश्न क्रमांक 31. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट इन एडिसन सेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1.21. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण हायड्रोमीटरद्वारे मोजत असतो. तर या प्रश्नावरून सुद्धा लक्षात ठेवा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर मोजायचं जर साधन विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे हायड्रोमीटरद्वारे आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजत असतो. प्रश्न क्रमांक 32. चार्जिंग ऑफ सल्फेटेड बॅटरी प्रोड्यूस. सल्फेट बॅटरीच्या चार्जिंगमुळे उत्पादन होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मोअर हीट. प्रश्न क्रमांक 33. द थिकनेस ऑफ मेटॅलिक शिल्डिंग ऑन अ केबल इज युजली. केबलवर मेटॅलिक शिल्डिंगची जाडी सामान्यतः असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 3 ते 5 mm. प्रश्न क्रमांक 34. प्रेशर केबल आर जनरली नॉट यूज बियॉन्ड. प्रेशर केबल साधारणपणे पलीकडे वापरल्या जात नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 66 kV. प्रश्न क्रमांक 35. हाय टेन्शन केबल आर जनरली यूज अप टू. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 11 kV. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या प्रकारच्या डीसी मोटरसाठी डायनामिक ब्रेकिंगचा वापर सामान्यतः केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजेच सिरीज मोटर, त्यानंतर कंपाऊंड मोटर आणि शंट मोटरसाठी डायनॅमिक ब्रेकिंगचा वापर आपण करत असतो. प्रश्न क्रमांक 37. इफ डायमीटर ऑफ कंडक्टर ऑफ 10 ओहम इज डबल इट्स न्यू रेजिस्टन्स वुड बी. 10 ओहमच्या कंडक्टरचा व्यास दुप्पट केल्यास त्याची नवीन प्रतिकार शक्ती होईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 2.5 ओहम. या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरणामध्ये म्हटलेलं आहे की रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो आपल्या क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टरशी.
त्यानंतर दुसरं रिलेशन जर बघितलं आपण तर कंडक्टरचा जो एरिया आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्या कंडक्टरच्या डायमीटरशी, आणि डायमीटर जो आहे तो डबल असते. तर अशावरून म्हणता येईल जर आपण जर डायमीटर जर दुप्पट केला तर एरिया पण 4 पटीनं वाढणार. या ठिकाणी जर तुम्ही फॉर एक्झाम्पल जर विचार केला, या बघा 2 चा स्क्वेअर इक्वल्स टू 4. त्यानंतर रेझिस्टन्स क्षेत्राच्या व्यस्त प्रमाणात म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यानंतर जे एरिया आहे म्हणजे क्षेत्र आहे ते दुप्पट केल्याने रेझिस्टन्स हा 4 घटकांनी कमी होईल. म्हणजेच आपण असा म्हणता येईल, जर रेझिस्टन्स जर आपला 10 ओहम असल्यास व्यास जर आपण त्याला दुप्पट केला, म्हणजेच आपण डायमीटर जर दुप्पट केला, तर अशा पद्धतीचं आपल्याला इक्वेशन फ्रेम होईल, म्हणजेच रिलेशन होईल. 10 ओहम डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू 2.5 ओहम पर्यंत कमी होईल. म्हणून आपल्याला जे विचारलेलं होतं न्यू रेझिस्टन्स, तर आपला न्यू रेझिस्टन्स होईल 2.5 ओहम. प्रश्न क्रमांक 38. An electric heater drawn 3.5 ampere from 1110 volt source. The resistance of heating element is approximately 3.5 ampere काढते, तर 110 व्होल्ट स्त्रोतापासून हिटिंग एलिमेंटचा प्रतिकार अंदाजे किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 31.4 ओहम. आपण ओहम्स लॉ जो आहे, ओहम्स लॉचा इक्वेशन या ठिकाणी फ्रेम करणार व्ही इज इक्वल टू आय आर. तर व्ही इज इक्वल टू आय आर ला अशा पद्धतीने आपण लिहून घेणार, आर इक्वल्स टू व्ही बाय आय. आय पण दिलेला आहे, व्ही पण दिलेला आहे, आपण रेझिस्टन्स अशा रीतीनं फाइंड आउट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 39. मटेरियल विथ लॉट्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन आर कॉल्ड. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कंडक्टर. प्रश्न क्रमांक 40. अ थर्मिस्टर इज द टाइप ऑफ. थर्मिस्टर एक प्रकारे प्रकार आहे. याचं उत्तर आहे रेजिस्टर. आपण आताच थर्मिस्टर बद्दल बघितलं होतं. प्रश्न क्रमांक 41. द टू टर्मिनल व्हेरिएबल रेजिस्टर्स इज नोन ॲज. दोन टर्मिनल व्हेरिएबल रेजिस्टर्स म्हणून ओळखले जाते. याचं उत्तर आहे रिओस्टॅट. प्रश्न क्रमांक 42. द कलर बँड फॉर 1700 ओहम रेजिस्टन्स विथ 10% टॉलरन्स आर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, येलो, व्हायोलेट, रेड अँड सिल्वर. प्रश्न क्रमांक 43. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डायनॅमिक इंड्युस्ड ईएमएफ. डायनॅमिक इंड्युस ईएमएफचा फॉर्म्युला विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बी एल व्ही, वोल्ट. बी म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इन टेस्ला, आणि एल म्हणजेच लेंथ ऑफ कंडक्टर इन अ मीटर, आणि बी जे आहे वेलॉसिटी ऑफ कंडक्टर इन अ मीटर पर सेकंड. आणि ईएमएफ जो आहे त्याला आपण ई अल्फाबेटमध्ये, स्मॉल अल्फाबेटमध्ये ई स्टँड करत असतो. प्रश्न क्रमांक 44. विच टाइप ऑफ डीसी मोटर इज सुटेबल फॉर शेअरिंग मशीन. कोणत्या प्रकारची डीसी मोटर शेअरिंग मशीन मध्ये वापरण्यास योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. प्रश्न क्रमांक 45. डीसी स्टार्टरच्या सुरुवातीच्या प्रतिकारासाठी कोणती सामग्री वापरली जाते? तर याचं उत्तर आहे मॅग्नीन. प्रश्न क्रमांक 46. व्हॉट इज द टेम्परेचर व्हॅल्यू ऑफ क्लास एफ इन्सुलेशन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 155 डिग्री सेंटीग्रेड. तर या ठिकाणी जर इन्सुलेशन क्लास दाखवलेले आहेत वाय ए ई बी एफ एच सी, तर याचे परमिसिबल टेम्परेचर पण या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. या आता प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला होता एफ इन्सुलेशन, तर एफच्या जागेवर आपण 155 या ठिकाणी जर दिसत असेल तर आपण 155 डिग्री सेंटीग्रेड आपण मार्क केलेला आहे. समजा जर परीक्षेत ए बद्दल जर विचारला, क्लास ए इन्सुलेशन बद्दल जर विचारलं, तर त्याचं टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे 105 डिग्री सेंटीग्रेड. प्रश्न क्रमांक 47. व्हॉट इज द कॉज ऑफ हंटिंग इफेक्ट इन अल्टरनेटर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोडमध्ये सतत चढ उतार झाल्यामुळे हंटिंग इफेक्ट आपल्याला अल्टरनेटरमध्ये दिसून येत असतो. प्रश्न क्रमांक 48. द नंबर ऑफ मायक्रो एम्पियर इन अ 2 मिली एम्पियर इज. 2 मिली एम्पियर मध्ये मायक्रो एम्पियरची संख्या असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2000 मायक्रो एम्पियर. प्रश्न क्रमांक 49.
What is the reason of supplying AC to electron for measuring earth resistance? अर्थिंग रेझिस्टन्स मोजण्यासाठी इलेक्ट्रोडला एसी पुरवण्याचे कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टू अवॉइड इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट ईएमएफ इंटरफेस म्हणजेच इंटरफरन्स म्हणजेच इलेक्ट्रोलाइट ईएमएफ हस्तक्षेपाचा प्रभाव टाळण्यासाठी. प्रश्न क्रमांक 50 आणि 6व्या सिरीजमधला शेवटचा प्रश्न. द ऑटो ट्रान्सफॉर्मर इज वन विच हॅज. ऑटो ट्रान्सफॉर्मर असा आहे ज्यामध्ये, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओनली वन वाइंडिंग इन अ कोअर. बघा, आज आपण या सिरीज PYQ सिरीज 6 मध्ये आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर मराठीचे जे आपले लेक्चर असतील ते कंटिन्यू आजपासून आपण सुरू ठेवणार आहोत. मराठी असा सब्जेक्ट आहे ज्यामध्ये आउट ऑफ मार्क आपल्याला मिळणे सहज शक्य आहे. तर त्याचा सुद्धा याचबरोबर पॅरलल तुम्ही अभ्यास करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.